पेशंट मला विचारतात, हा गुडघ्याचं डॉक्टर गॅरंटी काय आहे? माझे पेशंट्स आहे जे 24-25 वर्षापासून चालतात आणि त्यांचं मी दोन्ही गुडघे एकत्र केलेले आहे. मी हॅव डन बोथ देअर नीज टुगेदर and they are walking since the past 24-25 years. So that's the only guarantee I can give you that I have patients walking after surgery. Then they ask me, is it safe to do? म्हणजे एक करायचं, दोन्ही बोलता तुम्ही एक सिटिंग मध्ये करायचं, ते दोन्ही गुडघे एकत्र करायचा का? हाऊ डू आय इव्हॅल्युएट की दोन्ही करायचं की एक करायचं? When both the knees are equally bad, म्हणजे दोघांपैकी त्यांना 50% म्हणजे पेशंटला काही फरक जाणवत नाही. But if it is 50% better, then I would suggest we do only one knees. Out of 5 पेशंट्स 4 पेशंट्स मी दोन्ही गुडघे एकत्र करतो. डिफॉल्ट इफ ऑल देअर मेडिकल इश्यूज अगेन म्हणजे त्यांना जी मेजर डायबिटीज नाही आहे, हार्टचं मेजर इश्यूज नाही आहे, देन वी कॅन प्लॅन टू डू बोथ लेग्स टुगेदर. बिकॉज काय असतं, इट इज इझी टू मोबिलाइज. दोन्ही पाय जे असतं जे वाकडं असतं, एक सर्जरीमध्ये दोन्ही पाय सरळ होऊन जात. इमिजिएटली आय कॅन मेक द पेशंट वॉक विदिन 4 to 6 hours. 3 दिवसाचं राहणं असतं. मेडिसिन्स आर मच लेसर अँड द हॉस्पिटलायझेशन जे असतं 3 दिवसाचं विच दे स्टे इन द हॉस्पिटल इज ऑल्सो द सेम वेदर आय डू 1 or 2. सो ओव्हरऑल इवन दी एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च पण जे पेशंटला येतं ते पुष्कळ कमी होऊन जातं. पण आय डू बोथ लेग्स टुगेदर